लोकशाही असल्यानं निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शिवतारे थोपटे भेटीवर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात म्हणून थोपटेंची भेट घेतली. शिवतारे आरोप करतात, हा त्यांचा अधिकार आहे. हीच लोकशाही आहे. 18 वयाने मोठे, त्यांच्यावर काही बोलणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. विजय शिवतारे दौऱ्यावरती असताना अनंतराव थोपटेंची भेट त्यांनी घेतली आणि त्यांनी टीका केली की 50 वर्षात काही केलं नाही पवारांनी. काल आम्हीही त्या दौऱ्यात होतो. थोपटेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी म्हटलं की आशीर्वाद द्या. तो आधी लोकशाही हो, लोकशाहीत प्रत्येकाला भेटायचा आणि बोलायचा अधिकार आहे. पण ते अजूनही ठाम आहेत ताई. बारामती लोकसभा मला याची काहीच माहिती नाही. पण ताई मग याआधीही थोपटेंची अनंतराव थोपटेंची तुम्ही भेट घेतली, तुम्ही आशीर्वाद देखील घेतला होता, तरी काल त्यांनी पण आशीर्वाद घेतला म्हणून हा प्रश्न. मोठ्यांनी आशीर्वाद द्यायचेच असतात, त्याच्यात काय आहे? आज तुम्ही भेटणार आहात ताई? नाही नाही, मी थोपटे साहेबांना आणि आज संग्रामदादांचा माझा दौरा आहे. अच्छा, संग्रामदादा त्यांनी नाही, आमचा एक जॉईंट दौरा आहे. त्यांनी काल असा आरोप केला की संग्रामदादांना मंत्रिपद मिळालं होतं पण पवार घराण्याने देऊ दिलं नाही, किंवा ते आरोप परत केले त्यांनी की अनंतराव थोपटेंना मुख्यमंत्रीपद. हो, पण ही लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. एक शेवटचा प्रश्न. शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटलांचं अजित पवारांकडे येणं निश्चित झाले, कारण ते आता शिवसेनेतून राष्ट्रवादीत येऊन ती सीट लढवणार. मला असं वाटतं काल अमोलदादांनी आढळराव हे वयानेही मोठे आहेत. मला वाटतं माझ्या वडिलांच्या वयाचे असतील ते. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाबद्दल आपण शुभेच्छा आणि आशीर्वादच घ्यावे ना. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.